जय गुरुदेव. चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती राष्ट्रसंत तुकोबजी महाराज वैराग्यमूर्ती गाडगे बाबा यांना वंदन करून आजच्या सामुदायिक प्रार्थनेवरचे 2 शब्द मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. सर्व पाहता ही जे आपला संसार आहे, त्या संसारात संगत आणि पंगत या 2 शब्दाला फार महत्त्व आहे. या संगत आणि पंगत ज्या व्यक्तीची जमली त्याचा संसार व्यवस्थित चालला असं म्हणायला काही हरकत नाही. संगत म्हणजे आपण ज्या लोकांची संगत करतो ते लोक कसे आहेत त्यावर आपले विचार त्या संगतीच्या बरोबरच आपणही चालतो. राष्ट्रसंत तुकोबजी महाराजांनी म्हटलेलं आहे, संगतच करावी सदा सज्जनांची, सावली नसावी कधी दुर्जनांची. हे त्यांनी भजन ते 70-75 वर्षापूर्वी लिहिलं आहे. परंतु आजच्या युगात त्या भजनाचा तंतोतंत हिशोब आहे. राष्ट्रसंत तुकोबजी महाराज ज्येष्ठा होते, म्हणजे पुढचे भविष्य जाणणारे होते, म्हणून त्यांनी ते भव्य भजन फार पूर्वी लिहिलेलं आहे. जसं पंगत आपण ऐकलेच असेल, जसं अन्न तसं मन, जसं मन तसं तन. आपल्या शरीरात जे आपण अन्न खातो त्या हिशोबानं आपलं मन तयार होते, त्या हिशोबानं आपले मित्र तयार होतात, पंगत तयार होते. अगोदर पंगत होता, आता पंगत हा शब्द गेला आणि त्याच्या जागी आता दुसरा शब्द आलाय. आजकाल पंगत होत नाही, पण त्या पंगतीचं महत्त्व अजूनही एकोपा वगैरे वगैरे आहे, तो अजूनही काळानं टिकवून ठेवलेला आहे. आज बफेच्या गाड्यात काढा, घरमालकाला सुद्धा माहीत होत नाही की आपल्याकडे कोण जेवायला आला आणि कोण जेवून गेला. पण तो पंगतीमध्ये तो जेव्हा फिरायचा तेव्हा प्रत्येकाला विचारायचं, बाबा हालचाल कसा आहे काय. त्याप्रमाणे ग्रुप तयार व्हायचा, समुदाय तयार व्हायचा. समुदाय एकत्रित यावा. आपण त्यावेळी पारतंत्र्यात होतो. पारतंत्र्यात सगळं लोकांचं जवळ आलं तर एकामेकाच्या घरच्या परिस्थिती, त्यांचे प्रॉब्लेम, त्यांचे प्रश्न तिथे डिस्कस पाहिजे आणि ते भेटून जायचे. म्हणून हा समुदाय होता. समुदायाला इंग्रजीत ग्रुप हा शब्द आहे. ग्रुपची व्याख्या एका इटालियन शास्त्रज्ञाने फार सुंदर केली आहे. एकाच कारणासाठी, एकाच स्थळी, एकाच वेळी जमलेल्या लोकांचा समुदाय म्हणजे ग्रुप. फार सुंदर आहे. त्याने एकाच कारणासाठी, एकाच उद्देशाने, उद्देश सारखाच असायला पाहिजे, कारण सारखंच असायला पाहिजे आणि स्थळ सुद्धा सारखंच असायला पाहिजे, वेळ सुद्धा सारखाच असायला पाहिजे. हे जेव्हा ग्रुप तयार होते त्याला समुदाय म्हणतात. समुदायाची व्याख्या त्यांनी खूप वर्षापूर्वी केलेली आहे. आपण संत सूरदासाचे नाव ऐकलं असेल. संत सूरदास हे जन्मांध होते. जन्मांध म्हणजे जन्मापासून आंधळे होते, परंतु त्यांच्या भक्तीचा महिमा इतका अजब होता की ते बरोबर 4:30 वाजता आपल्या मंदिरात यायचे.